माहिती अधिकार अधिनियम 2005 कायदा नियम आणि राज्य आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी हे कमीत कमी राजपत्रित अधिकारी असावेत। असे असताना महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच विभागात खुद्द महसूल विभागामध्ये आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या विविध विभागामध्ये कनिष्ठ लिपिक या स्तरावरचा कर्मचारी हा जनमाहिती अधिकारी म्हणून नेमले आहेत। ही बाब मा 2005 चे कलमचा भंग करणारी आहे। तसेच प्रथम अपीलीय अधिकारी वरिष्ठ राजपत्रित अधिकारीत असावेत। असे असताना वरिष्ठ लिपिक अव्वल कारकून या पदावरील कर्मचारी हे प्रथम अपीलीय अधिकारी म्हणून नेमले आहेत। त्यामुळे नागरिकांनी माहिती मिळवण्यात विलंब होत आहे। याबाबत सांगली आरटीआय कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि महापालिका यांना निवेदन दिले आहे। याबाबत योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा दिला आहे। यावेळी तानाजी रुईकर, आरकी, रवींद्र चव्हाण, डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील, कुमार कांबळे, याकूब मनेर, महावीर चौगुले, प्रशांत पाटील, संदीप पाटील, निहाल शेख, निलेश मगर, प्राध्यापक मिलिंद वडमारे, राहुल शिंदे, वीदर बर्वे, नानासाहेब शिंदे, रामचंद्र जाधव, ॲडव्होकेट असिफ मुजावर, राजू आयवळे, भालचंद्र निकम, ज्योतिराम माळी, विजयकुमार कुंभार, गोरख वनखंडे उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक शासकीय कार्यालयांमध्ये जनमाहिती अधिकारी आणि अपील अधिकारी म्हणून कनिष्ठ लिपिक, क्लार्क या लेवलची पदं असणाऱ्या लोकांना माहिती अधिकारी व अपील अधिकारी म्हणून नेमलेले आहे। 2005 माहिती अधिकार कायद्याला हे अभिप्रेत नाही आहे। असं करणं म्हणजे माहिती अधिकार कायद्याला काळिमा फासण्यासारखं आहे। म्हणून आज आम्ही सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महापालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिलेले आहे की कायद्याला अभिप्रेत असणाऱ्या राज्यपत्रित अधिकाऱ्यांना माहिती अधिकारी आणि अपील अधिकारी म्हणून नेमणूक करा, असं निवेदन आज दिलेलं आहे। या निवेदनाची दखल घेऊन जर येणाऱ्या 8 दिवसांमध्ये जर महापालिका प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनानं जर जनमाहिती अधिकारी हे कायद्याला अभिप्रेत असलेल्या पद्धतीनं नेमणुका नाही केल्या, राज्यपत्रित अधिकाऱ्यांच्या नेमणुका नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे।